काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांच्या सनातनी दहशतवाद विधानावरून राज्यातील वातावरण तापलेलं असतानाच जितेंद्र आव्हाडांनी त्यात नव्यानं भर घातली आहे। सनातन धर्मानं देशाचं वाटोळं केलं, सनातनी लोकांमुळे वर्णव्यवस्था धर्मद्वेष वाढला, अशी टिप्पणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। सोबतच सनातनी लोकांनी शिवरायांचा राज्याभिषेक नाकारला, शंभूराजेंना बदनाम केल्याचंही आव्हाडांनी म्हटलंय। तर जितेंद्र आव्हाडांच्या या विधानावरून सत्ताधाऱ्यांनी चौफेर टीकेची झोड उठवली आहे। भारतामधली जाती व्यवस्था, भारतामधली वर्ण व्यवस्था, उच्च नीच जात व्यवस्था, दलित शूद्र हे सगळं कोणी निर्माण केलं? तो सनातन दहशतवादच आहे आणि तो हजारो वर्ष भारतात आहे। आणि भारताचं जात व्यवस्था जी आहे त्याचा पूर्णपणे जबाबदारी ही सनातन दहशतवादाला जाते। शिवाजी महाराजांना राज्याभिषेकापासून कोणी रोखलं? हे सगळे धर्मातन दहशतवादीच होते। संभाजी महाराजांची क्रूर हत्या दुश्मनांच्या करवी करवण्याचा प्लॅन कोणी केला? संभाजी महाराजांनी पायाखाली कोणाला दिले? ते 5 जण सनातन दहशतवादीच होते। संभाजी महाराजांना तेच फसवू पाहत होते। संभाजी महाराजांनी त्यांना स्वतःच्या ताब्यात घेऊन हत्तीच्या पायाखाली दिलं। हा इतिहास आहे। महात्मा फुलेंना कोणी छळलं? धर्मव्यवस्थेविरुद्ध, या कर्मकांडाविरुद्ध, या सनातन व्यवस्थेविरुद्ध उभं राहण्याचं पहिलं काम आणि लिखाण करण्याचं पहिलं काम हे महात्मा फुलेंनी केलं। अर्धवट अध्ययनाच्या आधारावर त्या शास्त्राचा आधार घेऊन बोलतात ज्या शास्त्रामध्ये मुस्लिम आकांताने मुद्दाम म्हणून काही विकृती टाकल्या आपल्या सनातन हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी। ज्याला आदि नाही अंत नाही तो सनातन धर्म आहे। सर्वे भवन्तु सुखिनः असं म्हणत वसुदेव कुटुंबकम आणि मानव सेवा सर्वोपरी हे सांगणारा सनातन धर्म आहे। आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजे यांनी तर पूर्ण आयुष्य समर्पित हिंदू धर्मासाठी दिलं। विसरलात आपण? कोणाला खुश करण्यासाठी विधान करताय? गलिच्छ राजकारणासाठी तुम्ही आमच्या हिंदू सनातन धर्माला बदनाम कराल? ज्या नेत्यांनी हे वक्तव्य केलंय नैतिकतेच्या भूमिकेतून त्यांनी हात जोडून सनातन धर्माची माफी मागितली पाहिजे।